भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कारनामे पुढे येत असताना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बडूर या गावामध्ये सुद्धा एक भोंदूबाबा जे आहे ते समोर आलाय। पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये बिलोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। मी सध्या बडूर गावातील एका शेत शिवार परिसरामध्ये आहे। साधारणतः इथून 2 किलोमीटर पर्यंत कुठलेही गाव नाही आहे। हे बिरोबा देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये तो दर रविवारी त्याचा जो आहे तो दरबार भरवायचा। अनेक लोकांना आपल्या अंगामध्ये दैवी शक्ती येते असं भासून अनेकांना जर कोणाला पुत्रप्राप्ती होत नसेल किंवा त्यांच्या कुटुंबातली कुठली आजार असतील, वेगवेगळे कारण जे आहेत, या कारणासाठी तो सातत्यानं त्यांना फसवून अनेकांना मी माझ्यामध्ये देवी शक्ती असा भासत होता। याच वास्तव असताना या भोंदूबाबाचं पलीकडे सुद्धा एक कुटी दिसते, तिकडे सुद्धा त्या महिलांना घेऊन जायचा। विशेषतः या बाबाला तलवार बाबा म्हणून ओळखलं जातं। हातामध्ये लिंबू, हिरवे लिंबू कापून तो बायकांच्या, त्या भाविकांच्या अंगावर शिपडायचा आणि तुमचे सगळे रोग जे आहेत ते बरे करतो, अशा पद्धतीचा सातत्यानं सगळ्याला सांगायचा। या भोंदूबाबाचा पर्दाफाश जो आहे तो अनिशच्या वतीनं करण्यात आला आहे। आपल्यासोबत अनिशचे पदाधिकारी जे आहे कमलाकर सर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। सर, काय कशा पद्धतीचा हा सगळा प्रकार होता आणि कसा उजेडात आणलाय? या ठिकाणी कॅप्टन अशोक यांच्या प्रकरणानंतर असे प्रकार बऱ्याच ठिकाणी आहेत असंही आम्हाला निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आम्ही एक नंबर जाहीर केला आहे ऑनलाईन की असा काही प्रकार कुठं असेल तर त्या नंबरवर संपर्क साधा आणि आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल। त्याच अनुषंगाने या परिसरातील काही नागरिकांनी आम्हाला ही माहिती दिली, कारण की ह्या मंदिराच्या आसपास 2 किलोमीटर कुठलंही गाव नाही, त्या खूप माळामध्ये आहे। तर त्या प्रकरणानंतर कळवलं आम्हाला, लगेच पोलीस प्रशासनाला आम्ही कळवलं की असा असा प्रकार या माळामध्ये होतोय। मग या ठिकाणी सत्यपडताळणी केलं असता ते आढळून आलेलं आहे की तलवार बाबा ह्या ठिकाणी होते आणि ते लिंबू कापून दरबार भरवायचे, त्यांच्या अंगावर टाकायचे, त्यांच्या समस्या उलगड करायचे, असा अनेक प्रकार दैवी शक्तीच्या नावाखाली ते करायचे। आणि या ठिकाणी बऱ्याच मागील 2-3 महिन्यापासून हा प्रकार चालत होता। पण कॅप्टन खरातमुळे आणि आम्ही नंबर जाहीर केल्यामुळे तात्काळ कळालं। बाकीचे अनर्थ होण्या अगोदर ही माहिती आम्हाला कळाली आणि तात्काळ पोलिसांनी रेड करून काय भासवायचे हे भाविकांना, काय सांगायचे? त्यांना त्यांची जी समस्या आहे ती उलगडायची की तुमचा म्हणजे पुत्र होत नाही किंवा मूलबाळ होत नाही, इतर कोणाचे समय आजारी असतात, मग ते लोकांना आजार कळत नाही, म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये तर बरा होतो, पण हे लोक सरळ इथे यायचे की माझ्या मुलाचं आजार बरं होत नाही, काय करायचं? त्याच्यावरती लिंब त्यांनी कापायचे, मग त्यांच्यावर मारायचे, 5 वाऱ्या करा त्यानंतर बरा होईल असं सांगायचे। मग ते जर आजार गंभीर असलं आणि यांचे 5 वाऱ्या करण्यामध्ये जर हॉस्पिटलला नाही गेला तर कदाचित ते दगावू शकतो। त्यामुळे असा प्रकार या ठिकाणी होऊ नये असं अनिशच्या वतीने आम्ही आवाहन करतो लोकांना की अशा इतरही काही भोंदूबाबा या भागामध्ये आहेत का? त्यांच्यावर काही कारवाई झाल्या का? हो, ह्या अगोदर आम्ही 2-3 बाबांवर आम्ही या ठिकाणी कारवाई केलेली आहे। ते आम्ही रेड पूर्ण करून बाबांना अटक केलेलं आहे आणि काही बाबांना आम्ही प्राथमिक नोटीस देऊन या ठिकाणी पोलीस बांधवांनी सोडलेलं आहे। आणि यानंतर अजून आम्हाला बरेच तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पोलीस बांधवांकडे दिलेलं आहे, ते आम्ही करणार आहोत। विशेष म्हणजे हे जे तलवार बाबा आहे हा उच्च शिक्षित असल्याची माहिती आहे। फार्मसी जे आहे ते त्यांची पूर्ण झालेली आहेत आणि स्वतः जे आहेत ते बाबा सुद्धा इथं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण। तुम्ही स्वतः, तुम्हाला तलवार बाबा असं म्हटलं जातंय। तुम्ही लोकांच्या अनेक लोकांचे जे आहे ते भासवून लोकांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करता असं म्हणतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं किंवा अंधश्रद्धा पसरवता म्हणून गुन्हा सुद्धा दाखल झालाय। तुमचं काय म्हणणं आहे? हा चॅनल लाईव्ह आहे का? बोला ना। जर चॅनल लाईव्ह नसेल तर माझं असं म्हणणं आहे की बाबा मी जे बोलल ते तुम्ही कट छाट करून न तुम्ही जे दाखवता बोलता ते सगळं दाखवा, सर्व दाखवा। एक मिनिट, माझ्या हातात राहू द्या। तर मला असं म्हणायचं आहे, हे जे जागा आहे ह्याला कुठे गेट आहे का? कुठे गेट आहे का? याला गेट आहे का कुठं? तुम्ही हा किंवा ना आम्हाला उत्तर द्या। तिथं पाणी ठेवलेले आहे, तिथं कोणी आला हातपाय धुतात आणि सगळे देवी देवता असं उघड्यावर आहेत। आणि देवाच्या मंदिराच्या प्रत्येक खंडोबा असो, भवानी असो किंवा कोणी देवी देवता असेल तर देवी देवता समोर असं तलवार असते आणि ती माझी साधनेची जागा आहे। मी येण्याच्या पहिले तिथे गेट वगैरे काही लावलेले आहे का? जर मी काही ढोंग करत असेल किंवा मी काही गलत गोष्टी करत असेल तर एवढ्या उघड्यावर मी साधनेची जागा ठेवू शकतो का? हा माझा प्रश्न आहे। ताडपत्री कोणी खोलून मध्ये जाऊ शकते, कोणी बघू शकते आणि केव्हाही बघू शकते। आणि मी अचानक का आलो? कारण की मला गावात कोणीतरी म्हणले की कोणतरी पत्रकार लोक तुमच्या मंदिरामध्ये गेले
म्हणून मला जेव्हा समजलं तर मी अचानक धावत पळत इथं आलो. मी येण्याच्या पहिले तुम्हाला कोणती तरी सिक्युरिटी इथं वाटली का? तुमच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, त्याच्याबद्दल तुमचं हा, काय तर मी म्हणणं आहे? माझं पूर्ण होऊ दे ना बोलणं. तर मला असं म्हणायचं आहे, तर माझ्या सिक्युरिटी किंवा माझ्या मंदिरात कसं लपून ठेवायसारखी अशी कोणतीच गोष्ट किंवा कोणतीच घटना, कोणती वस्तू काहीच नाही इथं. तुम्ही दरबार भरवत होता दर रविवारी? हा, दर रविवारी मी नाही, आज आरेवाडी असो, पट्टण कडोली असो किंवा उमरगा असो, असे खूप सारे देवस्थान आहेत जिथे बिरदेवाचे दरबार भरतात. आता काही लोकांना म्हणतात की दरबार हे काही लोक अंधश्रद्धा निर्मूलवाले मानत नाहीत, पण सत्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये हे सगळे गोष्टी मान्य आहेत. आणि मान्य असल्यामुळं आणि मी कोणापासून एकही रुपये, आणि तुम्हाला मी चॅलेंज करतो या TV नाही 9च्या माध्यमातून, माझ्या विरोधात एकही व्यक्ती असा दाखवा की त्याच्यापासून मी 10 रुपयाच्या वर 1 रुपये घेतलो. 10 रुपये मी माझ्या हातात घेत नाही. इथे एक दानपेटी ठेवली जाते, त्याच्यामध्ये स्वइच्छेने टाकतात. ऐकून घ्या ना, माझं पूर्ण माझं बोलणं ऐकून घ्या, कारण की तुम्ही भेटल्या हे चांगली गोष्ट आहे आणि सुशिक्षित आहे मी. लोकांना ह्या साधनेच्या माध्यमातून जनजागृती करतो की बाबा तुम्ही साधना करा, योगा करा. हा, आणि कोणाची मानसिक संतुलनसाठी आता लिंबू हे भवानीच्या दरबारात पण कापले जाते, बरोबर आहे. तुम्ही तुळजापूरला गेल्या, तुळजापूरला भवानीच्या दरबारात लिंबू कापले जाते सर्व ठिकाणी. आता हे गोष्टी लिंबू कापणं हे अघोरी प्रथा आहे, हे आहे ते आहे असं म्हणतात लोक, पण ह्याच्यामध्ये असं काही मला वाव वाटलं नाही. कारण की कोणाही दुर्गा माता जेव्हा आपण बसवता, दुर्गा माता जर निघली तर आपण लिंबू कापून असं फेकतो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं. तर देवाच्या दरबारात जर आपण लिंबू कापणं, कायदा झाला राज्यामध्ये अंधश्रद्धा ऐका, ऐका. पसरवू हा, नये त्या- असं सांगितलं देव जातं आहे. सातत्यानं. हा, हा, ठीक आहे. आणि चप्पल बाहेर काढा तुम्ही, ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे, 2005 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन काय त्यांचं नाव, खाली नरेंद्र दाभोळकर यांनी केलं. तर 2005च्या पहिलं सनातन धर्म नव्हतं का? त्याच्या पहिलं का खाली नाही, इथं बसू, मला देव मंदिर दिसू दे ना. हो, दिसू द्या, दिसू द्या. हा, हा. हा, 2005च्या पहिलं सनातन धर्म नव्हतं किंवा लोक पूजापाठ करत नव्हते. अहो मला सांगा, आता मी सोडा, तुम्ही स्वतः जात्यात गुप्यामध्ये, काय आहे का? काय आहे का? मी म्हणलो का तुम्हाला मी काही लपून ठेवलो तुमच्या म्हणून? गुफेबद्दल आमचं म्हणणं नाही आहे. पोलिसांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मला पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलं नाही. काल पोलिसांनी मला इथून जेव्हा घेऊन गेलं होतं ना, तेव्हा त्यांनी मला जबरदस्ती इथं तलवार आहे म्हणून मला घेऊन गेलं. तिथं तलवार आहे म्हणून घेऊन गेले आणि तिथं त्यांना 3-4 तास त्यांना कोणताही गुन्हा दाखल करायला काहीच सबूत भेटलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला झाला नाही. गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही पोलिसांची प्रतिक्रिया घेऊन आलोय. तुमच्यावर गुन्हा दाखल कोणता गुन्हा झालाय दाखल झालेला आहे? आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा, च्या हा, अनुषंगाने ऐका, हा. तुमच्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचा जर गुन्हा दाखल झाला असेल तर गुन्हा केव्हा दाखल व्हायला पाहिजे? मला इथून घेऊन जाण्याच्या पहिलं. हो. मला तिथं नेऊन बसवतात, 3-4 तास तिथं बसवल्यानंतर मग तुम्ही गुन्हा दाखल करता. हा म्हणजे षडयंत्राचाच भाग आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही लोकांना माझ्या- खोटे हा, आश्वासन हा. देता. माझा बाजू असा आहे की मी कोणाला खोटे आश्वासन देत नाही. आणि जर समजा तुम्ही पूर्ण ह्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये जा, सर्वे करा किंवा मी कोणाला खोटे आश्वासन दाखवून कोणाला फसवलं असं निघलं तर मला फाशीची शिक्षा द्या. मी असं नाही म्हणत की नका देऊ, मला फाशीची शिक्षा द्या. मी जर कोणाचं 1 रुपये जरी घेतलं असेल, कोणा मुली, मी तिथं बसतो देवाच्या दरबारात, मुली बाई लेकी जे म्हटले ना, ऐका ना, कोर्टामध्ये ऐका ना, ऐका ना, मुली बाई लेकी म्हणता ना, ते इथं दूर बसून असतात. मी आजपर्यंत कोणा, हा, मी दूर बसतात, म्हणजे कोणाला स्पर्श पण करत नाही. तर मला असं दाखवलं की मुली बाळींना छेडछाड करते किंवा ह्यांना असं करते. साम टीव्हीचं हेच म्हणलं की भोंदू बाबा खूप मोठा बाबा. अहो कुठं आहे? 1 रुपये नाही माझ्या खिशात. हाचा विषय आहे, म्हणजे हसण्यासारखा विषय आहे. मी हे मुरुम मी दुसऱ्यापाशी पैसे घेऊन आणून टाकलो इथं लोकांच्या सुविधेसाठी. तुम्ही म्हणता की करोड रुपये कमवताय आणि अब्ज रुपये. असं नाही बोललं कोणी. मी तुमचं शिक्षण फार्मसी झालेलं आहे का? तुमचं माझं फार्मसी करडेजी, आहे. तुमचं शिक्षण माझं शिक्षण काही हो, काय झालंय? माझं शिक्षण काही हो, आता तुम्ही सर्च करा ना. आता मला एवढं तुम्ही असं महाराष्ट्र, म्हणतात की तुमचं ऐका. फार्मसीचं शिक्षण झालंय. खरं मला आहे का? मी काय म्हणायचं आहे, तुम्ही मला माझ्याविषयी एवढं सर्च करत आहे ना चॅनल मधून, तुम्ही अजून सर्च करा. माझं घर बघा, माझं शेत बघा, माझ्या नातेवाईकाच्या घरी जाऊन बघा, इथं आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन विचारा. मला एकही कंप्लेंट दाखवा की माझ्या विरोधात मी गलत केलो म्हणून. तुमच्यावर गुन्हा दाखल केला की तुमच्या अंगात दैवी शक्ती येते आणि तुम्ही लोकांना भासवता वगैरे, याच्याबद्दल तुमचं हा, काय म्हणणं? हा. अंगात येते तुमच्या? अंगात येणं हा दैवी प्रकार, शक्ती आहे देवी तुमच्याकडे? शक्ती नाही, बरं. हे एक जाणीव आहे, आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि हे प्रत्येक धार्मिक स्थळावर हे दिसली जाते. आणि त्याच्यामधून मी कोणाला इथं या म्हणून बोलत नाही. आता इथं तर कुठं दिसलंय का बोर्ड की तुम्ही लोक या बाबा माझ्या अंगात येते म्हणून? कुठून लोक येतात तुमच्याकडे? माझ्याकडे आता तुम्हाला काय सांगू, महाराष्ट्रभरातून? महाराष्ट्रभर नाही, आता तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर येतील हे मी नक्की सांगतो. तुमच्या माध्यमातून 100%. आणि मी विश्वास देतो, कशावर उपचार करतात तुम्ही नेमकं? जो कोणी दारू पित असेल, त्याला मानसिक त्रास होत असेल, हो. आणि
मी कोणाला एक औषध देत नाही, कोणाला लिंबू देत नाही, कोणाला काय. हे जे ताकद आहे ह्या बिरदेवाची ताकद आहे, या भंडाऱ्याची ताकद आहे. या पट्टण कडोलीमध्ये तुम्ही जा, पट्टण कडोली पूर्ण विदेशातून लोक येतात तिथं. फरांदे बाबा म्हणून भाकणूक करतात दरवर्षी. त्यांच्या दरबारामध्ये जाऊन आलेले आहे, मी त्यांचा शिष्यच आहे. इथं उमरग्यामध्ये बिरदेवाचा मठ आहे. बिरदेवाच्या मठामध्ये तिथं पण खूप चांगले भाकणूक होते आणि कोणावर हे नाही. आणि पारंपरिक परंपरा आहे आमची धनगर समाजाची, ही पारंपरिक परंपरा आहे. हेडाम हे नृत्य पारंपरिक परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर वेगवेगळे आरोप केले हा, गेले. आरोप तुम्ही सांगा ना. अंधश्रद्धा पसरवताय. अंधश्रद्धा काय पसरवताय ती सांगा मला तुम्ही. लोकांची आजारपण बरे करतात. अनेक लोकांना तुम्ही असे सांगता की नोकरी मिळत नसेल किंवा वेगळं तुम्हाला पुत्र प्राप्ती होत नसेल तर तुम्ही त्यांना लिंबू पिळता, त्यांच्यावर अशा पद्धतीचे सगळे आरोप होत आहेत. ओके. आता मी मुद्द्यावर येतो. तर मला असं म्हणायचं आहे, समजा मी लिंबू पिळले तर लोकांना मुलं होतील का? काय खरं काय मग म्हणजे म्हणजे तुम्हाला माझा प्रश्न असा आहे. तुमच्याकडे येतात भाविक सगळे. माझं काय म्हणणं आहे, पण मी नश्वर आहे, माझं शरीर कधी बी नष्ट होणार आहे. तुम्ही ह्या देवाला मान्य करा. असं नाही की मी म्हणत आहे म्हणून करा. तुम्ही स्वतः या, देवाची सेवा करा, देवाचा भंडारा घ्या. कारण की प्रत्येक ठिकाणी त्या भंडाऱ्याचं महात्म्य हे त्रिलोकामधून सगळं आतापर्यंत चालत आलेलं आहे. तर देवाची भक्ती करा किंवा साधनेमध्ये राहा आणि तुम्ही जेवढं जास्त देवाची सेवा कराल तेवढं तुम्हाला मानसिक संतुलन मिळेल आणि त्या संतुलनामुळं सगळे काही गोष्टी होतील. दरबार कधी भरत असतो? दर रविवारी आणि दर अमावस्याला दरबार भरला जातो. अजून काही विचारायचं हे होते ज्ञानेश्वर करडे, ज्यांना आपण बाबा म्हणतोय. त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते सडेतोड उत्तर दिलेली आहेत. आणि ते स्वतः ते इथं आलेत. त्यांनी काही गोष्टींचा खुलासा जे आहे ते केलेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय बिलोली पोलीस ठाण्यात, हे खरं आहे. त्यांना कोर्टातून जामीन सुद्धा मिळाला आहे. एकूणच ते उच्च शिक्षित आहे, विशेष सगळ्यात महत्वाचं. पण ते या सगळ्या व्यवसायात कसे आले त्याबद्दल मात्र ते बोलायला तयार नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, बिलोली, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.